नमस्कार. कामगार कल्याण विभाग याचा फॉर्म रिन्यू कसा करायचा, ऑनलाईन शिष्यवृत्ती मुलांची कशी भरायची, यासाठी तुम्हाला माहिती लागत असेल तर व्हिडिओ नक्की बघा. तर बघा, जर तुम्हाला फॉर्म तुमचा रिन्यू करायचा आहे, 1 वर्ष झालेला आहे, अशा प्रकारे तुमचा फॉर्म आहे, तर हा फॉर्मवर तुम्ही इथं फोटो लावायचा आहे. इथं तुम्हाला ग्रामपंचायतचं नाव लिहायचं आहे, त्याच्यानंतर इथं ग्रामसेवकाचं नाव लिहायचं आहे, इथं पद, त्याच्यानंतर तालुका आणि पिनकोड नंबर इथं टाकून घ्यायचा आहे. ग्रामसेवकाची सर्व माहिती आहे. त्याच्यानंतर इथं कामगाराचा पत्ता तुम्ही इथं दिसत असेल तुम्हाला, कामगाराचा पत्ता, गाव, त्याचा तालुका, त्याचं वय, जिल्हा, कामगाराचा प्रकार, त्याच्यामध्ये वेगवेगळं प्लंबर, वेल्डर, हेल्पर, बांधकाम कामगार, जेवढे पण काही बिगारी, जेवढे पण काही कामगाराचे प्रकार आहे, तुम्ही जे पण काम करतात ते कामगाराचं स्वरूप टाकायचं आहे. इथं बघा, कामगाराच्या सध्याच्या कामाचे ठिकाण व पत्ता. इथं तुम्हाला लोक गडबड करतात, इथं आणि इथं दोन्ही सेम करतात, तसं करायचं नाहीये. इथं कामगाराचं सध्या कामाचे ठिकाण म्हणजे तुम्ही ज्या गावात काम करताय त्या कामाचं तिथं माहिती टाकायची. तिथं कोणत्या गावात तुम्ही काम करताय, तुमचा तालुका कोणता आहे, जिल्हा कोणता आहे, ज्या गावात तुम्ही काम करत असाल. समजा तुम्ही छत्रपती संभाजीनगरचे राहणारे आहे आणि तुम्ही पैठण मध्ये काम करताय, तर तिथला तो ऍड्रेस टाकायचा आहे. बघा, खाली दिलेले बघा, मागील वर्षाचे बांधकाम कामगाराचे 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचे तपशील. तिथं तुम्हाला कॉन्ट्रॅक्टदाराची माहिती टाकायची आहे. जो पण तुमचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्याकडे तुम्ही काम करताय तिथली माहिती, त्या ठेकेदाराचं नाव, त्या ठेकेदाराच्या मालकाचा पत्ता, मोबाईल नंबर आणि किती तारखेपासून किती तारखेपर्यंत काम करताय. इथं तुम्हाला 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र म्हणजे 90 दिवसाचं तारीख टाकायची. जर 9/1/2025 टाकलं तुम्ही, म्हणजे जर आता 1 तारखे पहिल्या महिन्यापासून 9 तारखेच्या पहिल्या महिन्यापासून काम करताय, तर असे 90 दिवस म्हणजे 3 महिने तुम्हाला झालेले पाहिजे. 90 दिवसाचं काम केल्याचं तुम्हाला तिथं मेन्शन करायची तारीख. इथं नमूद बांधकाम कामगाराची नियुक्ती दिनांक. इथं बघा, या दिनांक खूप महत्वाची. इथं ही दिनांक आणि ही जी पहिली दिनांक दोन्ही सेम आली पाहिजे. त्याच्यानंतर इथं जावक दिनांक टाकून घ्यायचा आहे, जावक क्रमांक टाकून घ्यायचा आहे. इथं फोटो, ग्रामसेवकाचा गोल शिक्का, इथं खाली पण ग्रामसेवकाची सही शिक्का आणि इथं कॉन्ट्रॅक्टदारा शिक्का. असा हा फॉर्म तुम्ही भरून ऑनलाईन करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक अपॉइंटमेंट डेट येईल. अपॉइंटमेंट डेट घ्यायची, त्या डेटला तुमचा तालुका, आता जिल्हास्तरीय जायची गरज नाहीये. कामगार कल्याणचं प्रत्येक तालुक्याला ऑफिस झालेलं आहे, त्या कामगार कल्याणच्या तालुकाच्या ऑफिसला जायचं आणि हा फॉर्म घेऊन जायचा. तुम्हाला हा फॉर्म घेऊन जायचा आहे आणि तुमचं रिन्यू होऊन जाईल बांधकाम कामगाराचं. त्याच्यानंतर बघा, मुलांची शिष्यवृत्ती. आता इथं बघत असाल, मुलांची महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ, मुलांची शिष्यवृत्ती भरल्यानंतर असं तुम्हाला हे सर्टिफिकेट भेटतं. आपण जे ऑनलाईन केल्यानंतर आता तुम्हाला इथं क्रमांक दिलेला असेल, दिनांक दिलेला असेल, प्रति बांधकाम कामगार. विषय बघा, मूळ कागदपत्रासह तपासणीकरिता कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहण्याबाबत ज्याही दिनांक तुम्हाला अपॉइंटमेंट दिलेली आहे कामगार कल्याणची तालुकाला, कामगार कल्याणचा रिन्यू, कामगार कल्याणच्या शिष्यवृत्तीसाठी पण आता कुठे जायची गरज नाही. तुमच्या तालुका स्तरीय तुमची कामगार कल्याणची शिष्यवृत्ती सुद्धा तुम्हाला अप्रूव्ह करून तुमच्या अकाउंट मध्ये येऊन जाईल. आता विषय दिलेला बघा, मूळ कागदपत्र. जे तुमचे मूळ कागदपत्र आहे तुम्ही फॉर्म भरताना दिले, जसं की तुमचं बोनाफाईड ओरिजिनल असेल, तुमचं आयडेंटिटी कार्ड ओरिजिनल असेल, त्याच्यानंतर तुमचं राशन कार्ड असेल, तुमचं आधार कार्ड असेल, हे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट तिथं पडताळणीसाठी तुम्हाला सोबत घेऊन जायचंय. त्याच्यानंतर ही ऑनलाईन प्रत सुद्धा तुम्हाला त्यांच्या सोबत न्यायची आहे. त्याच्यानंतर बघा, इथं दाखवलेलं आहे त्यांनी जी तारीख निवडली, आपण निवडलेला दिनांक तालुका कामगार सुविधा केंद्र येथे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे. त्यांनी सांगितलेले आहे कार्यालयीन वेळ, जो कार्यालयीन वेळ असतो सगळ्यांचा 10 ते 5, 11 ते 6 असा जो पण कार्यालयीन वेळ असतो, त्या कार्यालयीन वेळेत तुम्हाला दिनांक दिलेले आहे त्या दिनांकाला तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. जर तुम्ही तिथं उपस्थित राहिले नाही तर त्यांनी दिलेले आहे बघा, तुम्ही जर तिथं आपण उपस्थित न राहिल्याने आपला लाभाचा अर्ज रद्द करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. तुम्ही जर तिथं उपस्थित राहिले नाही तर तुमची ही जी नोंद आहे ते अर्ज तुमचा रद्द होईल. त्यामुळं तुम्हाला जी दिनांक दिलेले आहे त्या दिनांकाला तुम्हाला तालुकाच्या कामगार कल्याणच्या ऑफिसला जायचं आहे. इथं बघा, आपली सही, इथं सदर पत्र संगणकीकृत असून याच्यावर स्वाक्षरीची आवश्यकता नाही. ही सदर संगणकीय प्रत आहे, त्याच्यामुळे याला स्वाक्षरीची आवश्यकता नाहीये. अशी तुम्हाला कामगार कल्याणची मुलांची शिष्यवृत्ती भेटल्यानंतर ही प्रत भेटते. ही प्रत आणि ओरिजिनल सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला दिलेली निवडलेली जे दिनांक आहे अपॉइंटमेंटची ती घेऊन तुम्हाला
कामगार कल्याणच्या तालुक्याच्या ऑफिसला जायचंय। प्रत्येक तालुक्याला ऑफिस दिलेलं आहे। ही प्रत घेऊन तुम्हाला तुमची जेही मुलांची पात्रता असेल त्यानुसार तुमच्या अकाउंट मध्ये शिष्यवृत्ती भेटून जाईल। त्यामुळं सर्व जे आपण कामगार आहेत ते कामगारांनी आपल्या मुलांचं शिष्यवृत्तीसाठी नक्की अर्ज करा आणि अशा प्रकारे ही प्रत घेऊन नक्की ही डेट जी दिलेली आहे, आता डेट खूप लवकर भेटत आहे। तुम्ही जर या महिन्यात समजा आता मार्च महिना चालू आहे, मार्च महिन्यात जर तुम्ही अर्ज केला तर लगेच आता मार्च महिन्यात लगेच एप्रिल मध्ये तुमची अपॉइंटमेंट भेटेल पुढच्या महिन्यातच आणि लगेच तुम्हाला शिष्यवृत्ती तुमच्या अकाउंट मध्ये भेटून जाईल। म्हणजे लवकरात लवकर आता जिल्हास्तरीय जायची गरज नाही। जिल्हास्तरीयला खूप लांबची डेट भेटत होती, तुम्हाला जिल्हास्तरीयला केल्यानंतर तुम्हाला 1-2 महिने वेट करावं लागत होतं, पण आता 1-2 महिने डेट वेट करायची गरज नाही। तुम्हाला लवकरात लवकर तुमची शिष्यवृत्ती भेटण्यासाठी कामगार कल्याणने प्रत्येक तालुक्याला ऑफिस केलेलं आहे आणि तिथं सर्व प्रोसेस होऊन जात आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्या आणि आपल्या मुलांना शिष्यवृत्ती भेटेल। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।